तुला लाडू बनवू का ग? बनवू? खायचे तुला? खायचे? आवडते तुला? आवडतेत का? आवडते. करू तुला लाडू? कर. कधी मला एक करते. चलो चलो बाय. देव बोलल्यामुळं खूप दिवसानंतर आज इथं मी बेसनचे लड्डू बनवत होते. खूप दिवस झालं मी काही लड्डू बनवलेच नव्हते. जेव्हा सिंगल होते, मुलं नव्हते आणि ह्यांनी पण जेव्हा साईटवर जात होते आणि जेवायला पण घरी येत नव्हते, त्यावेळेस मी बऱ्याच साऱ्या रेसिपी ट्राय करायची. पण आता ह्यांनी पण जेवायला येतात, घरी पण मुलं असतात, दुसरे पण कामं असतात, म्हणून अशा काही रेसिपी ट्राय करायला मला जास्त वेळच नव्हतं. पण देव बोलल्यामुळं आज मी लड्डू बनवायला घेतले होते. जेवढे आपण बेसन पीठ घेतलं होतं तेवढी साखर इथं घ्यायची आणि चांगलं तुपात भाजून हे लड्डू आपण बनवू शकतो. त्याच्यामध्ये विलायची देखील टाकायची मस्त असं वासासाठी. आज आम्ही जात होतो इथं जत्रेसाठी. तर सगळ्यांचं आवरलं संध्याकाळी आणि निघालो जत्रेला. देवच्या चेहऱ्यावरची खुशी बघून आम्हाला सुद्धा खूप जास्त आनंद झाला. मुंबईमध्ये म्हणजे तळोजामध्ये छोटीशी जत्रा इथं हमेशाच असते. नेमकं कधी कधी असते आम्हाला पण माहीत नाही, पण खूपदा असते वर्षातनं. तर आज आम्ही इथे चाललो होतो. त्याच्यानंतर देव शिवम इथं पाळण्यामध्ये बसले. त्यांनी थोडीशी मज्जा घेतली. मला काही पाळण्यामध्ये बसायची वगैरे इच्छा झाली नव्हती. त्यांना फिरताना बघून मात्र माझ्या पोटात मात्र चांगलंच फिरायला लागलं होतं. खूप सारी खेळणी काही वस्तू बघून झाल्यानंतर आम्ही इथं बसलो होतो आणि त्याच्यानंतर थोडंसं पावभाजी वगैरे खायची इच्छा होती, पण काही चांगलं नव्हतं म्हणून नाही खाल्ली. मुलांना या पाण्याच्या बोटीतसुद्धा बसायचं होतं, पण देवला काही इथं बसायला अलाव नव्हतं म्हणून शिवम बसला. आणि त्याच्यानंतर थोडंसं फिरून वगैरे आल्यानंतर आम्ही घरी आलो होतो. चलो बाय, आजच्यासाठी एवढंच. परत भेटूया.